वार आहे सोमवार, तारीख आहे 15 जून. तर 15, 16 आणि 17 तारखेला महाराष्ट्रामध्ये वातावरण कसं असेल, आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. कारण येणाऱ्या काही दिवसामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि आपण बघणार आहोत की 15 जूनला वातावरण महाराष्ट्रामध्ये कसं असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला समजेल की वातावरण कसं असणार आहे. तर आपण जर अहिल्यानगर परिसर जर बघितला, अहिल्यानगर, त्याचबरोबर घोडेगाव, राहुरी, त्याचबरोबर वांबोरी या पट्ट्यामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला सोमवारी 15 जूनला दिसत आहे. त्याचबरोबर आपण जर बाकी जर परिसर बघितला, पैठण, छत्रपती संभाजीनगर, पाथर्डी या परिसरात देखील काही प्रमाणात ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे. फुलंब्रीमध्ये देखील ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर जालना, अंबड, गेवराई, रामपुरी, बीड हा जर परिसर जर आपण बघितला तर या परिसरामध्ये पूर्णपणे कोरडं वातावरण आपल्याला सोमवारी 15 जूनला दिसत आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण बघूया काही वातावरणामध्ये बदल आपल्याला जाणवतोय का? आपण जर पुसद परिसर जर बघितला, उमरखेड, पुसद या परिसरामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर आपण जर भोकर परिसर बघितला तर भोकर परिसरामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या भागात असणार आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. अचलपूर, अकोट, अमरावती या भागात वाऱ्याचा वेग देखील वादळी वारं असणार आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर संध्याकाळी 6च्या दरम्यान या भागामध्ये ढगाळ वातावरण तयार व्हायला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर लातूर, परळी, अहमदपूर, परभणी, माजलगाव, बीड, केज, धाराशिव, बार्शी, सोलापूर, नलदुर्गा, त्याचबरोबर पंढरपूर या भागामध्ये पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. आपण जर पुढे जर बघितलं तर संध्याकाळी 6 वाजता कोल्हापूर पट्ट्यामध्ये देखील ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर सांगली, तासगाव, ईश्वरपूर, विटा, कराड या परिसरात देखील ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर आपण जर मंगळवारी 16 जूनला जर बघितलं तर आपल्याला दिवसभर जे वातावरण असणार आहे ते पूर्णपणे उन्हाचं वातावरण असणार आहे आणि संध्याकाळी 6च्या सुमारास काही भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण व्हायला सुरुवात होणार आहे. आपण त्यातले काही जिल्हे, तालुके पाहूया, कोणकोणत्या भागामध्ये पावसाचा वेग असणार आहे. आपण जर सर्वात आधी अहिल्यानगर परिसर जर बघितला, अहिल्यानगर परिसर, त्याचबरोबर श्रीरामपूर, पाथर्डी ह्या संपूर्ण परिसरामध्ये आपण जर बघितलं तर पूर्णपणे कोरडं वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर कडा, कर्जत, श्रीगोंदा, दौंड, केडगाव, बारामती या संपूर्ण परिसरामध्ये पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण मंगळवारी 16 जूनला दिसत आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण जर चाकण परिसर बघितला, जुन्नर परिसर बघितला, मंचर, त्याचबरोबर पुणे, सासवड, तर या भागांमध्ये आपण जर चेक केलं तर आपल्याला फक्त या भागांमध्ये ढगाळ वातावरण दिसत आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्याचबरोबर लोणावळा परिसर, कर्जत या परिसरात देखील ढगाळ वातावरण असणार आहे. ठाणे, मुंबई, त्याचबरोबर नवी मुंबई या परिसरात देखील ढगाळ वातावरण असणार आहे. कुठलाही पाऊस पाऊस या भागामध्ये पडणार नाही. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण जर अलिबाग परिसर जर बघितला तर पूर्णपणे या भागामध्ये कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर आपण जर खाली जर दापोली, दाभोल, गुहागर हा परिसर बघितला तर या परिसरामध्ये देखील वातावरणामध्ये कुठलाही बदल होताना आपल्याला दिसत नाही. पूर्णपणे कोरडं वातावरण या भागामध्ये जाणवत आहे. त्याचबरोबर जयगड, रत्नागिरी, मेरवी, विजयदुर्ग, देवगड, त्याचबरोबर मालवण हा संपूर्ण पट्टा जर आपण बघितला, या पट्ट्यामध्ये देखील पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, वार आहे बुधवार आणि तारीख आहे 17 जून. तर 17 जूनला आता बघूया महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या भागात पाऊस पडू शकतो. आपण जर चिपळूण परिसर जर बघितला तर चिपळूण, संगमेश्वर हा जर परिसर बघितला तर काही प्रमाणात म्हणजेच जास्त प्रमाणात नाही, पण हलका ते मध्यम पाऊस त्या भागामध्ये असणार आहे दुपारी 11च्या सुमारास. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये 17 जूनला पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला समजेल की तुमच्या भागामध्ये काय परिस्थिती असणार आहे. आपण जर चाकण परिसर बघितला, खेड परिसर बघितला, या पिंपरी चिंचवड परिसर बघितला, तुळापूर परिसर बघितला, वाघोली, तर या परिसरामध्ये मंचर
परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस पडणार आहे, हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्याचबरोबर जुन्नरमध्ये थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण 3च्या दरम्यान असणार आहे, पण कुठलाही पाऊस त्या भागामध्ये नसणार आहे, हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण जर नाशिकमध्ये जर बघितलं, तर नाशिकमध्ये देखील पावसाचं आगमन हे 17 जूनला होणार आहे. नाशिकमध्ये दिंडोरी, निफाड, चांदवड या भागामध्ये देखील पावसाला सुरुवात होणार आहे. जास्त प्रमाणात नाही, पण त्या भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस पडणार आहे, हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण जर सटाणा परिसर जर बघितला, तर येथे देखील वातावरणामध्ये बदल होणार आहे आणि संध्याकाळी 6च्या सुमारास हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या भागात पडणार आहे. त्याचबरोबर मालेगाव, मनमाड या परिसरात देखील पावसाला सुरुवात होणार आहे. धुळे, अमळनेर, त्याचबरोबर चाळीसगाव, पाचोरा हा जर पाचोऱ्यामध्ये ढगाळ वातावरण असेल, पण चाळीसगावमध्ये थोड्या फार प्रमाणात हलका पाऊस त्या भागात देखील पाऊस आगमन करणार आहे. त्याचबरोबर आपण जर अकोला, मेहकर, वाशिम, चिखली हा जर परिसर बघितला, जालना, परतूर, जिंतूर, तर या भागामध्ये काही प्रमाणात ढगाळ वातावरण असू शकतं, पण कुठलाही पाऊस आपल्याला या भागात जाणवत नाही आहे. हे देखील अंदाज लक्षात घेणं खूपच गरजेचं आहे. आपण जर हिंगोली, त्याचबरोबर पुसद परिसर जर बघितला रात्री 11-12च्या सुमारास, तर या भागामध्ये वातावरणामध्ये बदल होऊन हलक्या स्वरूपाचा पाऊस हिंगोली आणि पुसद या भागामध्ये पडणार आहे. त्याचबरोबर वाशिममध्ये कोरडं वातावरण आहे. उमरखेडमध्ये देखील ढगाळ वातावरण असणार आहे. हे देखील लक्षात घेणं खूपच गरजेचं आहे. आपण जर नागपूर, हिंगणघाट, यवतमाळ, चंद्रपूर परिसर जर बघितला, सर्वात आधी आपण जर बुधवारी 17 जूनला 5च्या सुमारास जर बघितलं, तर आपल्याला नागपूर परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आपण जर भंडारा परिसर बघितला, तर भंडाऱ्यामध्ये देखील पावसाला सुरुवात होणार आहे. वर्धा, हिंगणघाट या परिसरात ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर चंद्रपूरमध्ये देखील ढगाळ वातावरण असणार आहे. गडचिरोलीमध्ये देखील ढगाळ वातावरण असणार आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण जर पांढरकवडा परिसर बघितला, तर येथे या परिसरात देखील ढगाळ वातावरण असणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर लातूर, उदगीर, बिदर, सोलापूर, बार्शी, बीड, परभणी, नांदेड हा परिसर बघितला, तर या परिसरामध्ये संध्याकाळी 5-6च्या सुमारास पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर आपण जर अजून जर खाली जर आपण संगमेश्वर, त्याचबरोबर लाजा, राजपूर, विजयदुर्ग, देवगड हा जर परिसर बघितला, येथे देखील पूर्णपणे कोरडं वातावरण दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये बुधवारी 17 जूनला पावसाची सुरुवात होणार आहे. जास्त प्रमाणात नाही, पण हलका ते मध्यम पाऊस महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पडणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहतात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.